सन्माननीय कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेची राणे यांनी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन त्यांना बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात या घरामध्ये पैसे आहेत, ते भाजपचे पदाधिकारी आहेत आणि तिथून पैशाचं वाटप होत आहे। ते कळल्यानंतर त्या ठिकाणी ते गेले। निवडणूक प्रचार दरम्यान आमदारांनी उपस्थित केलेले पैसे कुठून आले, गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की हे पैसे कुठून आले व कशासाठी आहे याची चौकशी यंत्रणांनी करावी। काय बोलले ते बघा, याची चौकशी यंत्रणांनी करावी। आमदारांनी काय स्वतः करतो कुठून असं नाही, यंत्रणांनी करावी अशी मागणीवर जिल्हाध्यक्षांनी म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्षांनी दिलेले उत्तर हा लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या अगाध ज्ञानाची प्रचिती देणारा आहे। मला वाटतं जिल्हाध्यक्ष भाजपच्या त्या न्यायाधीश आहे। आपण जनतेला आम्हा सर्वांना प्रश्न पडला आहे। जिल्हाध्यक्षांनी पैसे या विषयावर बोलताना त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा मुद्दा सुद्धा निकाली काढून टाकला। बघा, निकाली काढून टाकला असे सांगितले, पण तो मुद्दा भाजप पक्षाला पटला असेल, पण तो जनतेला मतदाराला पटला आहे का? मुळात दोन भिन्न मुद्द्याची किंवा घटनांची सरमिसळ करून ठामपणे काही सांगणे म्हणजे उत्तम एखादा माणूस अभिनय करतो बघा, अभिनय करणे असेच असते। विरोधक जनता हे सगळं चांगल्या प्रकारे जाणते। आमदारांनी जो मुद्दा कोर्टात नेला आहे म्हणजे सन्मानित भाजपचे नगराध्यक्ष शिल्पा खोत यांचा जात पडताळणीचा जो मुद्दा आहे तो आमदार साहेबांनी कोर्टात नेला आहे। तो मुद्दा तुम्ही निकाली काढला, जिल्हाध्यक्षांनी निकाली काढून टाकला का? तो न्यायप्रविष्ट विषय झालेला आहे असं म्हणताना म्हणे आता आपण जिल्हाध्यक्ष नसून न्यायाधीशपदी बसला आहात असा संदेश देण्यासारखं आहे ना आहे। अर्थात लोकांना फक्त न्यायावर विश्वास आहे म्हणून सन्माननीय आमदार कागदपत्रांबद्दल न्यायालयात गेले आहेत, त्या उमेदवाराच्या कागदपत्राबद्दल शिल्पा खोतच्या न्यायालयात गेले आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितलं कालच निकाली निघाला। म्हणजे यांचे जिल्हाध्यक्ष न्यायाधीश आहेत का? तुम्ही पत्रकार त्यांना विचारता हो निकालात निघाला तर आम्हाला निकाल द्या। नुकताच त्याचा जन्म झाला आहे, तो कोर्टात गेला आहे, नोटीस बजावली गेली आहे, न्यायप्रविष्ट विषय आहे आणि जिल्ह्याचे जाहीर सांगून टाकतात की नगराध्यक्षांनी खोटे दस्तावेज तिथे सादर केले कागदपत्रे ते निकालात निघाले। म्हणजे मालवणची जनता सुज्ञ आहेत बघा, याची भाषा बघा, निकाल निघाले आहेत। जे प्रकरण आता न्यायालयात प्रविष्ट आहे त्यावर कोणी भाष्य करणे हे राजकीय नैतिकतेला धरून आहे की नाही याचाही उत्तर जनतेकडे असते। सत्तेने बहुमतात बसतो म्हणजे जनतेत आहोत असा गैरसमज कोणी करू नये। आपण सत्तेत बहुमतात आहोत म्हणून प्रत्येकाला धमकी देणे, काय विषय असेल पत्रकार परिषद घ्यायचे असेल तर सरळ मुद्द्यावर घ्या ना। जनतामध्ये म्हणजे तुम्ही सत्ता असेल तर कोणालाही काही धमकी देऊ शकता सत्तेची, कारण महाराष्ट्रातले भाजपचे आमचे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे पालकमंत्री नितेशजी असतील, खासदार राणेसाहेब असतील, आमचे आमदार हे सगळे महायुतीत आहेत। तुम्ही तत्वाने भांडा ना, तुम्ही एकाद्राला प्रत्येकाला काही निर्णय देऊन टाकता। हा निकाली निघाला म्हणजे बघा प्रभाकर सावंत काय बोलले काल की जातपातांचा निकाली कालच निकाली निघाला। मी तुम्हाला विनंती करतो त्यांच्यावर तो निकाल जरा मागून घ्या आणि तुमच्या जरा प्रेसला तो दाखवा। प्रभाकर सावंतांच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो निकाली निघाला आहे, लक्षात घ्या।
त्यामुळे अशा गोष्टी यांनी करू नये. आम्ही लोकशाही मार्गाच्या माध्यमातून इलेक्शन लढवतोय. आमदार साहेबांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुसंस्कृतपणा दाखवलं, कुठलेही अवचर शब्द काढला नाही. ते पैसे असं सुद्धा ते म्हणाले नाही की हे पैसे निवडणुकीला तुम्ही वाटायला आणले. त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की निवडणूक यंत्रणेला हे पैसे कुठून आले याची योग्य ती चौकशी करा. ती यंत्रणा करेल. म्हणजे एवढं सुसंस्कृत संस्कार संपन्न आमदार या ठिकाणी वागताय. कुठलाही त्या ठिकाणी अवाच्य शब्दात ते कोणाला काय बोलले नाही. ते घरामध्ये सुद्धा जाऊ शकले असते, पण ते आपलं आचारसंहिता पाळली. ते कुठेही त्यांच्या बेडरूमपर्यंत कुठे पोचले नाही. फक्त पोलिसांना बोलणं, पत्रकारांना बोलवलं आणि त्यांना जी समोरची बॅग उघडी होती ती उघडी बॅग त्यांनी दाखवली. मग प्रभाकर सावंत यांनी त्यांचे भाजपचे प्रदेशचे पदाधिकारी बंड्या सावंत, त्यांचे मंडल अध्यक्ष विनायक वेंगुर्लेकर, संजय वेंगुर्लेकरांचे ड्रायव्हर त्या ठिकाणी काय बिल्डर होते का फ्लॅट घ्यायला गेले होते? हां, हो, त्या ठिकाणचे 2 फोटोमध्ये दिसत आहेत. ते केनवडेकरांकडे फ्लॅटचे पैसे घेऊन गेले होते. काय संजय वेंगुर्लेकरांचा ड्रायव्हर त्याचे रूम घ्यायला गेला होता. त्याचं पण तरी तुला तर गेला पाहिजे होता ना. तुमचे पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी कशाला? ते बॅग उघडी आहे. बॅग पैशाची उघडी आहे, ती अर्धी बॅग केलेली होती. त्यामुळे हे पैसे कुठचे आहेत, कसे आहेत हे मालवणच्या जनतेला माहिती आहे. मला खात्री आहे की सर्वच मंडळी आज सन्मान्य निलेशजींना चक्रवात पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण गेल्या वर्षभरात मालवणची जनता, कुडाळ मालवणची जनता, सिंधुदुर्गाची जनता निलेशजी किती आत्मीयतेने अभ्यासपूर्वक जनतेची सेवा करतायत, काम करतायत. त्यामुळे त्यांचं नाव या जिल्ह्यामध्ये एकतर्फी नाव त्यांचं आज वाढायला लागले लोक घेत आहेत. एक अभ्यासू आमदार. मला जनतेला हात जोडून विनंती करायची आहे की निलेशजी तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत, PhD आहेत, परदेशात शिक्षण घेतलं आहे. आपण 1 वर्ष त्यांचं आचरण कसं आहे ते बघितलं. सुसंस्कृत, मनमिळाऊ, संस्कार संपन्न, जनतेबद्दल तळमळ असलेला, कार्यकर्त्यांचं एक कुटुंब म्हणून बघणारा, आपल्या शहराचं विजन, आपल्या मतदारसंघाचं विजन, जिल्ह्याचं विजन असलेला, दूरदृष्टी असलेला एक युवा नेतृत्व या मालवणला राणेसाहेबांच्या नंतर पहिल्यांदाच मिळाला. काय जरी असेल तर निलेशजींवरती विश्वास टाकून तुम्ही आमची नगराध्यक्ष ममता वराडकर आणि आमचे सगळे 2024 नगरसेवकाचे उमेदवार या जनतेने निलेशजींवरती विश्वास करून निलेशजींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना धनुष्यबाण या निशाणीवरती मत द्यावं. एक वेळ निलेशजींना संधी देऊन बघावी. तुम्ही 1 वर्षाचं निलेशजींचं काम, निलेशजींचं प्रत्येक पाऊल टाकताना, प्रत्येक भाषण करताना कधी विरोधकांवरती टीका केली नाही. शत्रूला कधी शत्रू म्हटला नाही. ते फक्त विकासा या मुद्द्यावरतीच बोलतात. अधिवेशनामध्ये कशा प्रकारचं त्यांनी काम केलं, आपल्या मतदारसंघामध्ये कसा आवाज उठवला हे पण आपल्याला ज्ञात आहे. असे अभ्यासू एक तरुण युवकाला ही मालवणची जनता नाउमेद करणार नाही. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, त्यांना पुढे जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन धनुष्यबाणावरती शिक्का मारतील आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली या मालवणच्या नगरपालिका बांधणार समाज मंदिरावरती भगवा नगराध्यक्ष ममता वराडकर आणि विजय नगरसेवक धनुष्यबाण या दिशेतील शिक्का मारून मोठ्या प्रमाणात निवडून देतील असा माझा ठाम विश्वास आहे.